साताऱ्यामधनं उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपकडनं अखेर साताऱ्याचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आता पाहायला मिळणार आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीनं सातारा सोडलं, त्यामुळे आता नाशिकचं काय असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। तर साताऱ्यामधल्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय। साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे। साताऱ्यामधनं उदयनराजे यांना अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे। उदयनराजे मागचे अनेक दिवस वेटिंगवरती होते। दिल्लीवारी सुद्धा उदयनराजे यांनी केलेली होती, मात्र उदयनराजे यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाकडनं झाली नव्हती। अखेर ती अधिकृत घोषणा आत्ता काही वेळापूर्वी झालेली आहे आणि त्यामुळे आता उदयनराजे हेच महायुतीचे साताऱ्यामधले उमेदवार असतील हे निश्चित झालेलं आहे। भाजपकडनं उदयनराजे यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि याचविषयी अधिक बोलूया। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, अखेर महायुतीचं ठरलेलं आहे, साताऱ्यामधनं उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र यामध्ये अर्थातच प्रश्न हा असणार आहे की उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर होत असताना नेमके इतके दिवस का लागले, काय या मागचं प्लॅनिंग होतं? गुरु, प्लॅनिंगपेक्षा सुद्धा भाजप आणि महायुतीसमोर जी आव्हानं होती ती सर्वाधिक डोकेदुखी ठरणारी होती। उदयनराजेंच्या उमेदवाराला ज्या काही वादाची किनार होती ती भाजपच्या अंतर्गत वाद असेल, भाजपच्या आमदारांच्या भूमिका असतील, त्यात शिवेंद्रराजेंचा सुद्धा समावेश होता। महायुती म्हणून अजित पवारांचा पक्ष आता नव्यानं भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झालाय। अजित पवारांच्या गटाचा या जागेवरती दावा होता, ही जागा आम्हालाच देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सातत्याने अजित पवारांकडून करण्यात येत होती। मात्र अखेरीस या सगळ्या वाटाघाटींमध्ये भाजपला यश आलंय। ही जागा पदरात पाडून घेण्यात उदयनराजे सुद्धा यशस्वी झाले। 3 दिवस उदयनराजे दिल्लीमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये होते। अखेरीस या भेटीगाठी आणि या सगळ्या गोष्टींना आता फळ मिळालंय। जर सूचक पद्धतीने आपण पाहिलं तर एक सिंबॉलिक गोष्ट घडली होती। जेव्हा उदयनराजे दिल्लीतून साताऱ्यात परतले होते तेव्हा ज्या पद्धतीनं त्यांचं जंगी स्वागत झालं होतं, कार्यकर्त्यांकडून ज्या प्रकारची आतषबाजी करण्यात आली होती, तेव्हाच खरं तर ही उदयनराजेंना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं होतं। जर आव्हानांचा आपण विचार केला तर स्थानिक पातळीवरती आव्हानं निश्चित स्वरूपात उदयनराजेंसमोर आहेत। म्हणावी अशी ही जागा इतकी सोपी राहिलेली नाहीये। शरद पवारांचा प्रभाव असेल किंवा शशिकांत शिंदे जे स्थानिक नेते आहेत, जे आमदार राहिलेले आहेत, जे मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा सुद्धा स्थानिक पातळीवरती स्थानिक राजकारणावरती जो काही त्यांचा प्रभाव आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करता साताऱ्याची जागा आव्हानात्मक स्वरूपामध्ये उदयनराजेंना लढवावी लागणार आहे। या जागेसाठी भाजपकडनं अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उदयनराजेंसोबत या जागेसाठी आग्रही होते। त्यांनी उदयनराजेंची आणि अमित शहांची भेट घ्यावी यासाठी सुद्धा प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं। या सगळ्या घडामोडींच्या अखेरीस बरोबर, या सगळ्या ज्या काही चर्चा होत्या, शक्यता होत्या, त्यांचा अखेर असं झालाय की अखेर उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता एक नवा प्रश्न पडतोय, एक नवी चर्चा सुरू झाली आहे। ती म्हणजे सातारा जर का भाजपसाठी राष्ट्रवादीनं सोडला असेल तर राष्ट्रवादीसाठी आता नाशिकची वाट मोकळी झालेली आहे आणि नाशिकमधनं भुजबळ निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार का, याच विषयी अधिक बोलूया। किरण टाजणे आपले प्रतिनिधी थेट नाशिकवरनं आपल्यासोबत आहेत। किरण, आपण बघतोय की जी अजित पवार यांच्या हक्काची जागा होती साताऱ्याची, ती आता भाजपला गेलेली आहे, हे निश्चित झालेलं आहे। उमेदवारी जाहीर झाली आहे राजेंची, त्यामुळे आता नाशिकची जागा ही राष्ट्रवादीसाठी सुटणार का आणि त्यामुळे भुजबळ पर्यायाने त्यातनं उमेदवार असणार का, काय चर्चा आहे? गुरु, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच सातारा आणि नाशिकची अदलाबदलीची चर्चा होती। साताराची जागा ही भाजपला देण्यात यावी आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्यात यावी अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू होता आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचं थेट दिल्लीतून प्रस्ताव आल्याचं बोललं जात होतं। स्वतः छगन भुजबळ यांनी माझ्या उमेदवारीच्या बाबत थेट दिल्लीतून मला सांगण्यात आलेलं आहे आणि याबाबत मी वरिष्ठ पातळीवरनं इतकंच काय तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील कन्फर्म केलंय अशा स्वरूपाचं माहिती दिली होती आणि त्यामुळे छगन भुजबळ यांचं नाव नाशिकमधून चर्चेत आलं होतं। एकूणच शिंदेंच्या शिवसेनेकडे ही नाशिकची जागा आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे। या सगळ्या काळामध्ये अजित पवार गटाला ही नाशिकची जागा सुटेल असंही बोललं जात आहे। त्यामुळे साताऱ्याचा तिढा जो आहे तो सुटला आहे। साताऱ्याची जागा भाजपला गेलेली आहे। उदयनराजे हे त्या ठिकाणचे उमेदवार असणार हे निश्चित झालंय। त्यामुळे आता नाशिकच्या उमेदवार
उमेदवारीच्या संदर्भात नेमका काय शिक्कामोर्तब होतो? छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो की शिंदेच्या शिवसेनेकडेच ही बरोबर नाशिकची जागा किरण, राहते? हे नाशिकचा बघणं तिढा महत्त्वाचं हा असणार आहे. अद्यापही कायम आहे, त्यामुळे तो कसा सुटतो हे आपल्याला बघायचं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.